नमस्कार. 21 नवीन व्हिडिओ, त्यातली आपली 5वी व्हिडिओ आहे. इनविजिबल नेकलेस. आपण चंद्रकोरचं जे ट्रेंडिंग नेकलेस आहे इनविजिबल ते बनवत आहोत. सध्या आपली व्हिडिओ थांबली होती, थोडे कस्टमरचा लोड असल्यामुळे व्हिडिओ करता नाही आली, त्यामुळे ही आपली 5वी व्हिडिओ आज आहे. बघू शकता मी चंद्रकोर घेतले आहे, त्यासोबतच घुगरी घेतली आहे. त्यानंतर आपल्याला लागणारी इनविजिबल तार ते तर आहेच. त्यानंतर आपण मग चंद्रकोरमध्ये व्यवस्थित भरून घेणार आहोत. बघू शकता मी कसं भरले आहेत ते. त्यासोबतच जर तुम्हाला ज्वेलरीचे क्लासेस करायचे असतील ऑफलाईन, तर ज्वेलरी क्लासेस चालू झाले आहेत. 9152275741 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली ज्वेलरी क्लासेसची बॅच बुक कराल. त्यासोबतच व्यवस्थित भरून घेतलं आहे चंद्रकोर आणि मिडलला घ्यायचं. मी माझ्या अंदाजाने माप घेते. मला आता 18 इंचच बनवायचं होतं. तुम्हाला जर स्केल वापरायचे तर तुम्ही स्केल वापरू शकता मापासाठी. त्यानंतर मी त्याच्यात घुगरी भरून घेत आहे. तुम्हाला जर स्केल हात अंदाजे माप जमत नसेल तर तुम्ही स्केलचा वापर करू शकता. स्केलने व्यवस्थित माप घेऊन टिक करून तुम्ही दोन्ही साईडला टिक करून व्यवस्थित भरून घेऊ शकता. त्यानंतर मी घुगरी भरली आहे, बघू शकता. तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगाल, जेणेकरून मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईन आणि रोज नवीन काहीतरी टाकत जाईन. खूप जणांची कमेंट आली होती, ताई अक्षरशः फोन आले होते की कमेंटपेक्षा फोन केले होते की ताई छान व्हिडिओ बनवता तुम्ही, अजून टाकत जाल, आम्ही बघतो. तुम्ही बघता मला माहिती आहे, पण तुम्ही कमेंट करून सांगितलं तर खूप बरं होईल. त्यानंतर मी घुगरी टाकल्यानंतर स्टॉपर घेतला आहे, दाबून घेतला आहे. खूप जवळून व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला कुठे पैसे भरून किंवा जर तुम्हाला ऑनलाईन समजत असेल ना तर तुम्ही करू शकता. बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, सगळ्या गोष्टी, आणि व्यवस्थित बारकाईने मी तुम्हाला पाठवत आहे. सर्व व्हिडिओ एकदम जवळून शूट करत आहे. त्यासोबतच त्या दिवशी एका ताईंची बीडवरून मेसेज आला, फोन आला होता अक्षरशः. ताई व्हिडिओ छान असता, मी बीडवरून बघते, मी ट्राय पण करते, पण तुम्ही जर मला यूट्यूबला इंस्टाग्रामला कमेंट केली किंवा त्यांनी मला अक्षरशः हे पण सांगितलं तुम्ही ऑनलाईन क्लासेस कधी चालू करताय, मला क्लास करायचं आहे. हो, आपण ऑनलाईन क्लास लवकरच चालू करणार आहोत, पण मला कमेंट नक्की करा यासाठी की तुम्हाला अजून मला कोणत्या किमान तुम्ही कोणत्या भागातून बघताय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठपर्यंत आपली व्हिडिओ आपल्याला पोचते हे समजतं. त्यासाठी मला कमेंट करा. असो, त्यानंतर आपल्या दोन्ही साईडनी घुगरी भरून घेतली आहे. मी मिनिमम 15 घुगरी बसवल्या आहेत. जर तुम्हाला जास्त घट्ट आणि दाटसर पाहिजे असेल तर तुम्ही 20-25 कसंही टाकू शकता, पण मला कस्टमरची ऑर्डर होती त्यामुळं मी 20 एक टाकल्या होत्या, जेणेकरून ते भरगच्च दिसायला छान दिसत होतं. त्यानंतर मी दुसरंही अंतराने मी बोटाने माप घेते. मी कोणती स्केल वापरत नाही, कारण मुळात मला ते स्केलचं जमतच नाही माप घेणं, त्यामुळे मी अंदाजेच बोटाने माप घेते. तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही खरोखर स्केल घेऊन टिक करू शकता. मी असं माप घेते बोटाने. त्यानंतर स्टॉपर व्यवस्थित दाबून घेते. स्टॉपर टाकले होते. त्यानंतर पुन्हा आपल्याला घुगरीच टाकायची आहे. असंच सेम करायचं आहे तुम्हाला. घुगरी टाकून पुन्हा स्टॉपर करायचं. काही वेळेस काय होतं, स्टॉपर दाबला जातो आपला आणि घुगरीचे नाके मोठे असतात आणि मग काय होतं, घुगरी स्टॉपरच्या खालून येते. मग अशा वेळेला काय करायची, पहिलीवाली घुगरी जी आपण टाकलेली असते ना ती व्यवस्थित दाबून घ्यायची, नाहीतर मग बघून टाकायचं, जेणेकरून ज्या घुगरीचा नाका छोटा आहे अशी घुगरी तुम्ही पहिलं टाकू शकता, जेणेकरून ती सटकणार नाही, त्याच्यावरती दुसऱ्या घुगरी पडली जाईल व्यवस्थित. असंही करू शकता. नाही जमलं जर कधीतरी ती सटकतेच, त्यामुळे पहिली घुगरी व्यवस्थित स्टॉपरच्या खालोखाल दाबून घ्यायची पकडणी, त्यामुळे व्यवस्थित ती बांधली जाते. त्यानंतर आपण हुक्कडी लावायची, आपल्याला एंड करायचं आहे नेकलेसचं. त्यानंतर मी हुक्कडी आणि स्टॉपर घेऊन ते तसंच रोज आपण जसं नेहमी मागाशी जसं दाखवलं तसं दाबून घ्यायचं व्यवस्थित. माझं असं झालं होतं की स्टॉपर आतमध्ये जातच नव्हतं, कारण तार छोटी घेतली होती आणि त्यांना 18च्या ऐवजी 22, आणि त्यांनी मला आधी नव्हतं सांगितलं, नंतर सांगितलं की मला 22 इंच पाहिजे म्हणून. त्यामुळे मग 22 कारण 18 थोडी तार जास्तच घेतली होती, त्यामुळे मला छोटंही घेऊन दाबावं लागलं. त्यानंतर मी व्यवस्थित बनवून घेतलं आहे, बघू शकता.
कटही केलं, जास्त जवळून कट नाही करायचं, जेणेकरून काय होतं कधीतरी स्टॉपर सटकलं, व्यवस्थित दाबून देतोच आपण म्हणा, तरी पण कधीतरी स्टॉपर जर हे असेल तर लूज होऊन तार सटकते. त्यामुळे थोडं तार ठेवली ना तर नंतर कस्टमरला जर असं वाटलं की बाबा ते लूज आहे तर ते स्वतः दाबून घेतात. पकडणे वगैरे त्यांच्याकडे असतात, त्यामुळे ते व्यवस्थित दाबतात, किंवा ते सोनारच्या बाहेर बसतात पटवे, ते पण एक चिमटा मारून देतात. तसं आपण लूज काम करायचंच नाही मुळात, पण तरी पण सेफ्टीसाठी आपण ठेवून द्यायचं. त्यानंतर त्यांना इयरिंग्स पण पाहिजे होते चंद्रकोरचे. बेस मी बांधून घेते व्यवस्थित. तुम्हाला जर चंद्रकोरचे इयरिंग्सची व्हिडिओ बघायची असेल तर मला नक्की कमेंट करा, कसं बनवलं आहे, कसं बांधलं आहे मी ते. आणि तुम्हाला जर या बेसवर जमत नसेल, दुसरं प्लेन बेसमध्ये जरी बघायची असेल ना व्हिडिओ, तरी नक्की कमेंट करा. मी तुम्हाला टॉप्स कसे बांधायचे ही व्हिडिओ खूप जवळून पाठवून देईन. त्यासोबतच तुम्हाला जर ज्वेलरीचे क्लासेस सांगितलेच होते मी मागाशी, ज्वेलरीचे क्लासेस ऑफलाईन करायचे असेल तर नक्की तुमची सीट बुक कराल. त्यासोबतच जर आपलं शॉप आहे निगडीत तर तुम्ही शॉपलाही नक्की व्हिजिट द्याल. आपल्याकडे पारंपरिक महाराष्ट्रीयन तसंच कस्टमाइज ब्रायडल ज्वेलरी सर्वच आपण रेंटलनी आणि सोबतच कल्चर मोतीमध्ये खास करून आपले पारंपरिक मोत्याचे दागिने आपण कस्टमाइज करून देतो. ते पण सेटिंग स्टोन जे आपण गोल्डमध्ये वापरतो असे मोती आपण जापनीज मोती अशामध्ये ज्वेलरी बनवून देतो. त्याच्यात आपण बऱ्याचशा मोत्याच्या बांगड्या आपण तुम्हाला बांधून देतो. ऑर्डर तुम्ही करू शकता. त्यासोबत कल्चर मोतीमध्ये तन्मणी जे ट्रेडिशनल आपले सर्व दागिने आहेत, ठुशी, कोल्हापुरी साज वगैरे, बुगडीपासून सर्वच. त्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऑर्डर कराल, तसं तुम्ही मला फोटो पाठवलं तसं मी तुम्हाला बांधून देईन, कस्टमाइज करून देईन. आणि ब्रायडलसाठी तर आपल्याकडे मुंडावळ्यांसकट सर्व व्हिडिओ आहेतच. त्यासोबतच भरपूर आपल्याकडे मुंडावळ्यामध्ये व्हरायटी आहे. तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा, लाईक करा.